सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशचा बोर्ड पेपर 21 फेब्रुवारी 2024ला होणार आहे. मग या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी तुमची तयारी थोडीफार झालेली असेल किंवा तुमची तयारी काहीच झालेली नसेल, किंवा काही विद्यार्थी की त्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे असे 3 टाईपचे विद्यार्थी आहेत ज्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला, काही जणांचा थोडाफार स्टडी झाला आहे आणि काही जणांचा काहीच स्टडी झाला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्टडी झाला असो नसो किंवा थोडेफार झाला असो, तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ एवढा इम्पॉर्टंट आहे ना, की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 21 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या बोर्ड पेपरमध्ये एवढे चांगले मार्क्स घेणार आहात ना, गॅरंटीड तुम्ही खूप चांगले मार्क्स घेणार आहात. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण कंप्लीटली डिटेलमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता पहा, हा जो व्हिडिओ आहे एवढा इम्पॉर्टंट का होणार आहे, कारण की पहा की दरवर्षी म्हणजे बोर्ड परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना अशा टाईपचे व्हिडिओज मी देत असतो. ओके. आणि त्यांना एवढ्या चांगल्या प्रकारे समजून सांगत असतो कशा पद्धतीने तुम्ही मार्क्स घेऊ शकता म्हणून, आणि खरंच ते मार्क्स घेत असतात. जसं की मागच्या वर्षी पाहिलं आपण, तर अशा टाईपचे व्हिडिओ मी त्यांना दिले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी व्हिडिओ पाहिला, ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला आणि नंतर पेपर दिला त्यांनी सर्व सब्जेक्टचे, आपण म्हणूया समजा फॉर एक्झाम्पल इंग्लिशचा पेपर त्यांनी दिला. पेपर देऊन आल्यानंतर त्यांनी कॉमेंट केले विद्यार्थी मित्रांनो, की दादा, तुमच्यामुळे आमचा पेपर एवढा चांगला गेला ना, की आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही खूप चांगल्या पद्धतीने. मग ते विद्यार्थी कोण होते? ते विद्यार्थी असे होते की त्यांचा अभ्यास पूर्ण कंप्लीटसुद्धा झाला होता, त्यांचा थोडाफार अभ्यास झाला होता किंवा काही जणांचा काहीच अभ्यास झाला नव्हता. तर त्यांनी हे चांगले मार्क्स त्या पेपरमध्ये मिळवले. तर यावर्षीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचं एक्सप्लेन करणार आहे, डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला या इंग्लिशच्या पेपरमध्ये मार्क्स घ्यायचे आहेत. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण डिटेलमध्ये पाहूया. त्या अगोदर सर्वांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पहा 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. आता सबस्क्राईब करणे का इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही सबस्क्राईबच केलं नाही तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ कसे पोहोचणार. हा तर इंग्लिशचा व्हिडिओ, इंग्लिशचे अजून व्हिडिओज येणार आहेत, त्याचबरोबर बाकीच्या सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा तुमचा पेपर आहे आणि इंग्लिशच्या पेपर म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असते, तुम्हाला 3 तास मिळतात त्यामध्ये. ओके. 3 तासामध्ये पूर्ण 80 मार्काचा तुम्हाला पेपर लिहायचा असतो. तर यासाठी आपल्याला पेपरसाठी 2 महत्त्वाचे आपण पॉईंट पाहणार आहोत. ओके. 2 महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकता. ओके. पहा, पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत की तुमचा जो इंग्लिशचा पेपर पॅटर्न आहे तो आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बऱ्याच जणांना पेपर पॅटर्न माहिती असेल, पण मी तरी त्यांना सांगतो कारण की खूप महत्त्वाचं आहे, कारण की सर्व विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न नाही माहिती. ओके. त्यानंतर सेकंड पॉईंट आपला असा असणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे आणि टाईम मॅनेजमेंट करून चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता या इंग्लिशच्या पेपरमध्ये. म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि चांगले मार्क्स म्हणजे बेस्ट मार्क्स तुम्ही घेऊ शकता, हा आपला सेकंड पॉईंट्स आहे. ओके. तर अशा पद्धतीने 2 पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक पॉईंट, प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही व्हिडिओ कुठंही स्किप करू नका. जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला जे पॉईंट्स आहेत ते समजणार नाहीत. ओके. आता हीच वेळ आहे तुमच्याकडे चांगले मार्क्स घेण्यासाठी. आणि पहा, हे व्हिडिओ अशाच पद्धतीचे असतात की तुम्ही आता जेवढे तुमच्याकडे दिवस राहिले आहेत ना, तर या दिवसांमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहून गॅरंटीड, मी गॅरंटी सांगतो तुम्हाला, तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होणार आहे. आपण व्हिडिओला सुरू करूया. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट, चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज सुद्धा आहे. विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे की जे सरप्राईज तुमचे मार्क्स मिळवून देणार आहे. 100% खूप चांगले मार्क्स तुम्हाला इथं मिळवून देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कंप्लीट पहा. ठीक आहे. सरप्राईज व्हिडिओमध्ये मी कुठेही तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. तर पहा, व्हिडिओला सुरू करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर पहिला पॉईंट म्हणजे आपला पेपर पॅटर्न इथं पाहूया. तर पहा, पेपर पॅटर्न कसा असतो तुमचा, तर इंग्लिशचा बोर्डचा पेपर महाराष्ट्रासाठी टोटल 80 मार्काचा तुम्हाला असतो. यामध्ये पाहू शकता सब्जेक्ट तुमचा इंग्लिश आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर आता पाहू शकता 3 तासाचा तुम्हाला वेळ असतो. ठीक आहे. 3 तासाचा वेळ असतो. तर पेपर पॅटर्न पहा कसा आहे की सर्वात पहिला सेक्शन तुम्हाला विचारतात तो म्हणजेच की प्रोज. प्रोज म्हणजे काय होते, तुमचे पॅरेग्राफ्स. पॅरेग्राफ्स तुम्हाला येत असतात सेक्शन 1 मध्ये. किती मार्क्ससाठी येतात पहा, एक तुम्हाला पहिला पॅरेग्राफ येतो टोटल 16 मार्क्ससाठी. आणि हा जो पहिला पॅरेग्राफ येतो ना क्वेश्चन 1A मध्ये,
तुम्हाला हा सीन एक्स्ट्रॅक्ट असते, म्हणजे तुमच्या पुस्तकामधून हा पॅरेग्राफ तुम्हाला विचारला जातो, जो की 275 ते 300 शब्दांचा असतो 16 मार्क्ससाठी. या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन्स विचारतात. A1, A2, A3, A4, A5 आणि A6. यामध्ये तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इंटरफरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी हे वरती आता मी तुम्हाला सांगत आहे, पण पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डीपमध्ये सांगणार आहे कशा पद्धतीचे हे प्रश्न विचारतात म्हणून. ठीक आहे. तर टोटल असे A6 पर्यंत 6 क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन नंबर 1A मध्ये पाहू शकता प्रत्येकाला 2-2 म्हणजे 12 मार्क इथं आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं थोडा ग्रॅमॅटिक क्वेश्चन येतो याच पॅरेग्राफमध्ये पहिल्या B नंबरचा लँग्वेज स्टडी म्हणून नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असते. तुम्हाला पहा B1 B2 विचारतात टोटल 4 मार्क्ससाठी. B1 असतो 3 मार्कासाठी आणि B2 असतो 1 मार्क्ससाठी. B1 डू ॲज डायरेक्ट किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स असते किंवा B2 हा स्पॉट दी एरर असते 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर हा पहिला पॅराग्राफ झाला आपला टोटल 16 मार्क्ससाठी. नंतर याच सेक्शनमध्ये सेक्शन 1 मध्ये तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ विचारला जातो. क्वेश्चन नंबर 2A. हा दुसरा पॅराग्राफ कोणता असतो? तर हा पॅराग्राफ असतो तुमचा अनसीन एक्स्ट्रॅक्ट 275 ते 300 शब्दांमध्ये. अनसीन म्हणजे तुमच्या पुस्तकाबाहेरचा, तुमच्या पुस्तकामधून तो पॅराग्राफ नसणार आहे. आता हा जो तुम्हाला पॅराग्राफ येणार आहे तो टोटल 18 मार्कासाठी असणार आहे. यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला A1 पासून A6 पर्यंत क्वेश्चन विचारले जातात सेम टाईपचे, त्यामध्ये काही चेंज नसतो. सेम टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. हे आपण वरती पाहतात A1, A2, A6 काय असते पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण डीपमध्ये सांगणार आहे. पहा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, हा व्हिडिओ ना 1.5x स्पीडने पहा, म्हणजे तुमचा जो वेळ आहे ना तो इथं वाचणार आहे. ठीक आहे. त्यासाठी 1.5x स्पीडने तुम्ही हा व्हिडिओ पहा. ओके. आता पहा याला सुद्धा 2 टोटल असे 6 क्वेश्चनसाठी 12 मार्क्स आहे. त्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाचं येते ते म्हणजेच की फिक्स क्वेश्चन्स असतात तुमचे, ते म्हणजेच की B नंबरचा आणि C नंबरचा. B असतो तुम्हाला समरी रायटिंग आणि C असतो तुम्हाला माइंड मॅपिंग. हा B क्वेश्चन असतो तुम्हाला समरी रायटिंग. वरती जो तुम्हाला पॅराग्राफ दिला आहे ना अनसीनवाला 18 मार्कासाठी, तर तो अनसीनवाला पॅराग्राफवरती तुम्हाला काय करायचे आहे, समरी रायटिंग करायची आहे. पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशी करतात म्हणून 3 मार्कासाठी. त्यानंतर माइंड मॅपिंग आहे तुम्हाला टोटल 3 मार्कासाठी आहे. ओके. माइंड मॅपिंग सुद्धा खूप इझी आहे. 3 मार्क तुम्हाला हे फिक्स आहेत. तर मी पहा तुम्हाला पेपर पॅटर्न सांगता काही असे फिक्स क्वेश्चन असतात जे 100% बोर्ड परीक्षेमध्ये येत असतात. ते सुद्धा सांगत राहणार आहे आणि त्याचे मार्क्स सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू. जसं की आता समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग आहे, हे फिक्स क्वेश्चन्स आहेत, यामध्ये काही चेंज होत नाही. B नंबरला C नंबरला हे ठेवलेलेच आहेत. तुमच्या सेकंड पॅराग्राफमध्ये समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग टोटल 6 मार्क्ससाठी लक्षात ठेवा, हे फिक्स क्वेश्चन आहेत, यामध्ये चेंज होणार नाही. तर हे टोटल किती झाले आपले फिक्स क्वेश्चनचे 6 मार्क झाले. ठीक आहे. तर हे फिक्स क्वेश्चन असे जे तुमच्या पेपरमध्ये येतात इंग्लिशच्या त्याचे मार्क आपण कॅल्क्युलेट करत जाऊ. ठीक आहे. हे 6 मार्कसाठी आहे तुम्हाला समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 18 मार्कसाठी हा दुसरा पॅराग्राफ इथं झाला आपला क्वेश्चन नंबर 2A मध्ये. त्यानंतर आपल्याला सेक्शन 2 येतो, तो म्हणजेच की पोएट्री. इथं पाहू शकता सेक्शन 2 तुम्हाला विचारला जातो पोएट्रीवरती. पोएट्रीमध्ये तुम्हाला पाहू शकता पोएट्री अँड ॲप्रिसिएशन याच्यावरती काय असतात क्वेश्चन असतात. आता पोएट्री म्हणजेच काय, पोएट्री म्हणजे समजा तुमची पोयम असते ना इंग्लिशमध्ये, त्यावरती तुम्हाला हे क्वेश्चन विचारतात. तर पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A मध्ये टोटल 10 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन येतो. त्यामध्ये पहा काय विचारतात तुम्हाला. तर सेम तुमचं जसं आहे ना A1 पासून A3 पर्यंत. आता ही जी पोयम असणार ती सीन असणार, म्हणजे तुमच्या पुस्तकामधून असणार आहे. ओके. 10 ते 15 लाईन तुम्हाला या कवितेच्या देतील परीक्षेमध्ये. आता A1 पासून A3 पर्यंत पॅरेग्राफचे जसे क्वेश्चन्स येतात तुम्हाला तसे सेम इथं असतात. ओके. पर्सनल रिस्पॉन्स, ग्लोबल अंडरस्टँडिंग, इंटरफरन्स, इंटरप्रेटिव्ह ॲनालिसिस, ठीक आहे, अशा टाईपचे. त्यानंतर तुम्हाला इथं 2 खूप महत्त्वाचे क्वेश्चन येतात जे की तुम्हाला मी सांगत आहे फिक्स टाईपचे असतात 4 मार्कासाठी. एक असते पोएटिक डिव्हाइस आणि एक असते पोएटिक क्रिएटिव्हिटी, कंपोजिंग लाईन्स. ओके. 4 आणि A5 जो क्वेश्चन आहे तुमचा तो फिक्स असतो. फिक्स म्हणजे कसा, एक क्रिएटिव्हिटी तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारतात. ओके. आता फिक्स म्हणजे कसं असतं की फॉर एक्झाम्पल समजा ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे किंवा इंटरफरन्स आहे, इंटरप्रेटिव्ह ॲनालिसिस आहे. यामध्ये कसं असतं की तुम्हाला जे क्वेश्चन चेंज होतात, जसं की यामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारले जाते, फिल इन द ब्लँक्स विचारले जाते किंवा यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस मॅच दी पेअर विचारले जाते, अशा टाईपचे. पण हे जे क्रिएटिव्हिटी आहे ना, क्रिएटिव्हिटी
ॲक्टिव्हिटी फिक्स असते, पोएटिक डिव्हाइस असते ते सुद्धा फिक्स असते. म्हणून यामध्ये जे उत्तर लिहायचं ते फिक्स असते, त्यामुळे हे सुद्धा आपले फिक्सवाले क्वेश्चनमध्ये येतात. सर 6 मार्क्ससाठी आपण समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग पाहिलं फिक्सवालं. आता हे 4 मार्क त्याच्यात अजून ॲड करा. टोटल किती झाले फिक्स क्वेश्चनचे? 10 मार्क आपले झाले. ओके. त्यानंतर पहा आता की आपण इथं पुढे पाहू शकता ॲप्रिसिएशन तुम्हाला विचारले जाते. ठीक आहे. हे ॲप्रिसिएशन बी नंबरला तुम्हाला किती 4 मार्क्ससाठी इथं विचारलं जाते. ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं असते पोयमचं आणि जो फिक्स क्वेश्चन आपण म्हणत आहोत ना, तर त्या फिक्स क्वेश्चनमध्ये हा सुद्धा एक क्वेश्चन येतो. आता पाहू शकता तुमचे मार्क्स किती झाले, तर 14 मार्क्स झाले तुमचे इथं फिक्स क्वेश्चनचे. बरं, फिक्स क्वेश्चनचे मी सांगत आहे. आणि पोयमवरती टोटल तुम्हाला पाहू शकता 10 + 4 14 मार्क्ससाठी तुम्हाला टोटल पोयमचे इथं काय क्वेश्चन विचारल्या जात असतात. ठीक आहे. तर नंतर पाहू शकता आता तुम्हाला खूप महत्त्वाचा एक सेक्शन येतो, तो म्हणजेच की सेक्शन 3 येतो तुम्हाला रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये काय काय विचारतात पहा. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला टोटल 16 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो. तर 16 मार्क्ससाठी जो हा क्वेश्चन आहे यामध्ये टोटल तुम्हाला 4 क्वेश्चन विचारतात, ए, बी, सी आणि डी. आणि प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहेत आणि म्हणजे टोटल किती झाले? 16 झाले. पण या सेक्शन 3 ची स्पेशालिटी अशी आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीची आहे की तुम्हाला हे मार्क्स मिळून देते. कसं पहा की तुम्हाला इथं समजा क्वेश्चन ए आहे, 4A आहे चौथ्यामधला, तर यामध्ये तुम्हाला टोटल 3 क्वेश्चन देतात. जसं की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. या 3 पैकी कोणताही तुम्हाला एक सोडवायचा असतो आणि त्याला किती 4 मार्क मिळणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे भरपूर ऑप्शन असतात 3 पैकी 1 सोडवा म्हणून. तसं सेम तुम्हाला ए साठीच नाही तर बी, सी, डी साठी सुद्धा 3-3 तुम्हाला क्वेश्चन देतात आणि त्यापैकी कोणते एक लिहायचं असते, जसं की यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे सांगत आहे रायटिंग स्किल, तर हे 16 मार्क्स आहेत ना तुमचे 16 मार्क्स, हे फिक्स क्वेश्चनमध्ये येतात. 100% हे विचारलं जाणार आहे रायटिंग स्किलमध्ये. आता पहा हे 16 मार्क्स झाले आपले फिक्समध्ये. याच्या अगोदर आपले किती झाले होते फिक्स मार्क? 14 मार्क्स झाले होते आणि हे 16. आता किती फिक्स मार्क झाले तुमचे? 30 मार्क विद्यार्थी मित्रांनो फिक्स क्वेश्चनचे. आणि पहा हे जे 30 मार्क आहेत ना, अजून पुढे काही तुमचे इथं फिक्स क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे फिक्स क्वेश्चनचे मार्क्स आहेत ना, हे मी तुम्हाला देणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कमी टाईमामध्ये मार्क्स घेऊन देण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा. तुम्हाला मार्क्स घेऊनच देणार आहे एवढी माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले फिक्स क्वेश्चन. आता पेपर पॅटर्न आपण पाहतो म्हणून वरती याच्याबद्दल बोलत आहोत, पण पुढे व्हिडिओमध्ये पुन्हा डीपमध्ये बोलूया. ठीक आहे. त्यानंतर पहा इथं तुम्हाला सेक्शन 4 येतो, तो म्हणजेच की नोवेलचा. आता पहा हा जो नोवेल सेक्शन आहे, नोवेलमध्ये तुम्हाला लिटरली जेनियर अँड नोवेल हा क्वेश्चन विचारला जातो. तुमचा असतो टाईप यामध्ये टोटल 16 मार्क्ससाठी. आता पहा यामध्ये कसं असतं की टोटल तुम्हाला 4 क्वेश्चन विचारले जातात आणि यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन 4-4 मार्क्ससाठी म्हणजे एकूण 16 मार्क्ससाठी हे विचारतात. ठीक आहे. आता पहा महत्त्वाचं यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर समजा 5A आहे, तर यामध्ये तुम्हाला पाहू शकता हे 2 क्वेश्चन्स आहेत. 2 क्वेश्चन कशाचे आहेत पहा, ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जे नोवेल दिलेलं आहे ना, त्या नोवेलवरती तुम्हाला इथं काय ॲक्टिव्हिटी येणार आहे. टोटल किती 2-2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहेत म्हणजे एकूण 4 मार्क्ससाठी हे 2 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर असे तुम्हाला 4 मार्कासाठी 4 क्वेश्चन विचारतात हे 16 मार्क्समध्ये. ओके. तर हे झालं तुमचं आता पेपर पॅटर्न. आपण पूर्ण पेपर पॅटर्न पाहिला. टोटल किती 4 सेक्शन्स यामध्ये असतात. शेवटचा इथं नोवेल असतो. ओके. 3 नंबरचा रायटिंग स्किल, 2 नंबरचा पोएट्री आणि 1 नंबरचा असतो तुम्हाला तो प्रोज असतो. तर अशा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा काय झाला इथं पेपर पॅटर्न झाला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा बोर्डाचा पेपर येणार आहे इंग्लिशचा. आता दादा पेपर पॅटर्न आम्हाला समजला. ओके. काही प्रॉब्लेम नाही. आता आम्हाला सांग की तू कशा पद्धतीने आम्हाला इथं मार्क्स घ्यायचे आहेत. कशा पद्धतीने आम्ही कमी टाईमामध्ये आता हे चांगले मार्क्स घेऊ शकतो. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहत आहात? आता हा व्हिडिओ मी टाकत आहे इथं जवळपास 11 जानेवारीला. ठीक आहे. सॉरी 11 फेब्रुवारीला टाकत आहे हा व्हिडिओ मी. ठीक आहे. 11 फेब्रुवारीला तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे मी. पण हा तुम्ही व्हिडिओ कधी पाहतात मला माहीत नाही. तुम्ही 12 फेब्रुवारी, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 कोणत्याही तारखेला पाहत असाल तर तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मार्क्स घेऊन देणारा आहे. तुमच्याकडे समजा फक्त 2 दिवस सुद्धा बाकी असतील ना पेपरसाठी, तरीही मी तुम्हाला यामध्ये जे तुम्हाला म्हटलेलं आहे ना सरप्राईज आहे, तर त्या सरप्राईजवरून तुम्हाला काय मार्क्स घेऊन देणार आहे तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये. जर तुमच्याकडे फक्त 2 दिवस सुद्धा बाकी असतील ना, तर त्यामध्ये सुद्धा. ठीक आहे. तर आपला सेकंडच पॉईंट तो आहे की तुम्हाला
तुमचा जो टाईम मॅनेजमेंट आहे, टाईम मॅनेजमेंट करून तुम्हाला काय बेस्ट मार्क्स घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आता टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स कसे घेऊ शकता, चला आपण इथं पाहूया. ठीक आहे. त्या अगोदर पहा की सर्वात महत्त्वाचं काय असते, तुमचा जो 80 मार्काचा पेपर असतो त्याला तुम्हाला किती असतात, 3 तास असतात. ओके, 3 तास तुमच्याकडे असतात. आता हे जे 3 तास आहेत ना, या 3 तासामध्ये तुम्हाला एवढा मोठा इंग्लिशचा 80 मार्काचा पेपर लिहायचा असतो. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं की तुम्ही पहिल्यांदा 12वीचा जो हा पेपर देत आहात ना आणि तुम्हाला 80 मार्काचा हा पेपर आहे, तर तुम्हाला आता वाटत असेल की आपण इझिली सर्व लिहून जाऊ. पण जेव्हा काय असते की तुम्ही जेव्हा पेपर लिहायला ॲक्च्युअलमध्ये आणि पहिला तुमचा हा पेपर आहे, म्हणून याचा जो अनुभव असतो ना हा वेगळा असतो. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या एक्झाम हॉलमध्ये आहात, पेपर लिहिण्यासाठी बसले आणि तुम्हाला आता इंग्लिशचा पेपर समजा सुरू होत आहे. पण तेव्हाचं जे वातावरण असते ना, ते काही वेगळ्याच प्रकारचं असते. म्हणून तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स असणे खूप महत्त्वाचं असतं, की बाबा आपण खरंच 3 तासामध्ये हा 80 मार्काचा पेपर आपण कंप्लीटली लिहू शकतो. एवढा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग हा एवढा कॉन्फिडन्स येणार कुठून? मी सांगतो पहा. हा कॉन्फिडन्स तुम्हाला थोडं स्मार्ट वर्क करायचं आहे, थोडी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे तुमचा पेपर लिहिण्यामध्ये. ठीक आहे. कशी स्ट्रॅटेजी यूज करू शकतो आपण पहा. आता मी तुम्हाला खूप आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट असणार आहे ना, या व्हिडिओमधला आता सांगत आहे. सर्वात महत्त्वाचा पहा काय सांगत आहे, की तुम्हाला जो पेपर लिहायचा आहे ना, पेपर लिहिणे तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही पेपर लिहिणे कुठून स्टार्ट करता? सेक्शन 1 पासून. पण तुम्हाला सेक्शन 1 पासून पेपर नाही लिहायचा आहे. तुम्हाला सेक्शन 3 पासून पेपर तुमचा इथं लिहायचा आहे. सेक्शन 3 पासून रायटिंग स्किल हा सेक्शन आहे, यापासून तुम्हाला पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला हे जे 4 क्वेश्चन दिलेले आहेत ए, बी, सी आणि डी, यामधले तुम्हाला लिहायचा आहे, म्हणजे सुरू करायचा आहे पेपर लिहिणे, जो की 16 मार्क्ससाठी हा तुम्हाला इथं क्वेश्चन आहे, सेक्शन आहे पूर्ण. आता बरेच विद्यार्थी असं म्हणतील की दादा, आम्ही सेक्शन 3 पासून पेपर लिहिला बोर्डमध्ये, तर आम्हाला मार्क्स मिळतील का? त्यामध्ये आमचे मार्क्स कट करतील का? तर मी सांगतो पहा, मी 10th क्लासमध्ये म्हणजे 10वीमध्ये आणि 12वीमध्ये सुद्धा मी हे स्वतःची, मी कोणालाही विचारलं नाही, मी स्वतःची स्ट्रॅटेजी यूज केली आणि 10वीमध्ये सुद्धा आणि 12वीमध्ये सुद्धा रायटिंग स्किलपासून सुरू केलं होतं. ठीक आहे. आणि जेव्हाही सुद्धा माझे समजा सराव पेपर असतात ना, त्यामध्ये सुद्धा यापासून रायटिंग स्किलपासूनच सुरुवात केली. म्हणजे जेव्हाही माझे एक्झाम असे 10thची 9thची, मी इथं रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे इंग्लिशमधला किंवा मराठीमधला जो असेल व्याकरण व लेखनामधला, त्यापासून सुरुवात करत होतो आणि मार्क्स असतात शाळेमध्ये सुद्धा टीचर इथं चेक करून देत होते आणि बोर्डाला सुद्धा मला मार्क्स मिळाले. रायटिंग स्किलपासून मी इथं सुरुवात केली. मग हा डाऊट एक तुम्ही काढून टाका, की तुम्हाला कोणत्याही सेक्शनपासून तुम्ही सुरू करू शकता, नो प्रॉब्लेम. रायटिंग स्किल नाही, तुम्ही नोवेलपासून पण सुरू करू शकता. पण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला रायटिंग स्किलपासून सुरू करायचं आहे. आता रायटिंग स्किलपासून का सुरू करायचं आहे, हे तुम्हाला मी सांगतो पहा. जसं की तुम्हाला इथं 4 क्वेश्चन दिलेले आहेत. आता हे 4 क्वेश्चन कोणते आहेत पहा. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच रायटिंग, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील. हे टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. एकामध्ये 3-3 क्वेश्चन्स आहेत आणि एका 3-3 पैकी एक क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे 4-4 मार्क्ससाठी. आता पहा, हे जे क्वेश्चन्स आहेत ना फिक्स आहेत, 100% परीक्षेमध्ये येणार आहे. जसं की पहा, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज 100% परीक्षेमध्ये येणार आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज 100% येणार आहे. ग्रुप डिस्कशन 100% येणार आहे. असे सर्वचे सर्व 12 क्वेश्चन 100% परीक्षेमध्ये येणार आहे. ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील. म्हणजे 100% परीक्षेमध्ये येणारे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला आता माहिती आहेत. हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे आता वेळ आहे ना परीक्षेसाठी, तर हे तुम्हाला आता माहिती आहे की बाबा हे सगळे क्वेश्चन परीक्षेमध्ये येणार आहेत. मग आता हे सगळे क्वेश्चन येणार आहे 16 मार्क्ससाठी, तर हे तुम्हाला याचा स्टडी करणे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच पहा, समजा आपण आपल्याला माहीत आहे हे क्वेश्चन येणार आहेत आणि समजा तुम्ही परीक्षेमध्ये डायरेक्ट रायटिंग स्किलपासून सुरुवात केली इथं लिहिण्याची. समजा काय केलं की तुमच्याजवळ समजा 3 तास आहेत ना, 3 तासापैकी तुम्ही, मी सांगतो, कमीत कमी 1 तासाच्या अंदर हे 16 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स आहेत ना रायटिंग स्किलचे, तुम्ही सोडवणार आहात. 1 तास पण लागणार नाही. तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर 1 तास पण लागणार नाही तुम्हाला. 1 तासाच्या अंदर तुम्ही हे 4ही क्वेश्चन सोडवणार आहात. आता मग पहा, 1 तासाच्या अंदर तुम्ही जर हे 4 क्वेश्चन सोडवले, ओके, हे 4 क्वेश्चन तुम्ही सोडवले, मी सांगतो तुमचा कॉन्फिडन्स एवढा असणार आहे पेपर लिहिण्यामध्ये, की तुमचा पेपर 3 तासाच्या अगोदर सर्वच्या सर्व कंप्लीट होणार आहे. कसा कंप्लीट होणार आहे पहा. आता हे तुम्हाला माहिती आहे की हे क्वेश्चन फिक्स आहेत, 16 मार्क्ससाठी येतात आणि तुम्ही सुरुवात रायटिंग स्किलपासून केली.
समजा आता हे 3 क्वेश्चन्स आहेत. 3 पैकी समजा एखाद्या विद्यार्थ्याला ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज सोपी वाटत असेल किंवा एखाद्याला ग्रुप डिस्कशन सोपी वाटत असेल किंवा दुसऱ्यापैकी समजा एखाद्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन सोपी वाटत असतील किंवा एखाद्याला इथं स्पीच रायटिंग सोपी वाटत असेल, एखाद्याला इथं अपील रायटिंग किंवा ब्लॉग रायटिंग सोपी वाटत असेल, तर तुम्हाला यामधलं कोणतं सोपी वाटते हे तुम्हाला पाहायचं आहे आणि तिथं पेपर लिहायचा आहे. आता पहा, हे जे टोटल 12 क्वेश्चन्स आहेत ना, या 12ही क्वेश्चन्सवरती तुम्हाला मी लेक्चर देणार आहे. ठीक आहे, लेक्चर कुठं मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, नो प्रॉब्लेम. मी जे तुम्हाला म्हटलेलं आहे जे फिक्स क्वेश्चन आपण इथं त्याचे मार्क्स काउंट केलेले होते फिक्स क्वेश्चनचे, त्यामध्ये 16 मार्काचे रायटिंग स्किल आहे आणि टोटल फिक्स क्वेश्चन माहिती आहे किती मार्क्सचे आहे? टोटल फिक्स क्वेश्चन तुम्हाला 35 ते 40 मार्काचे आहेत तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये. मग या 35 ते 40 मार्काच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला जे लेक्चर्स आहेत ना त्या प्रत्येक क्वेश्चनवरती ते मी तुम्हाला देणार आहे आणि ते कमी टायमामध्ये तुम्ही ते पाहू शकता. अशाच पद्धतीचे ते लेक्चर्स आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यावरती क्वेश्चन आहेत, तुम्हाला त्याचं सोल्युशन पण दिलं आहे. म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत ना, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, हे टोटल 12 क्वेश्चन, याचे क्वेश्चन विथ सोल्युशन पण आहे आणि याच्या प्रत्येक क्वेश्चनचं याचं लेक्चर आहे माझ्याकडे, ते मी तुम्हाला देणार आहे. कुठं मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता पहा, आता महत्त्वाचं काय, समजा तुम्ही रायटिंग स्किलपासून सुरुवात केली, तुमचा कॉन्फिडन्स का वाढणार? कारण की पहा मी सांगतो, आता हे फिक्स क्वेश्चन आहेत, तुम्हाला डोळे लावून तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये माहिती आहे की हे क्वेश्चन परीक्षेमध्ये येणारच आहेत. मग तुम्ही काय हे सुरुवात करणार याच्यापासून. ठीक आहे, आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल सुरुवात केली सेक्शन 1 पासून समजा. ठीक आहे, आता सेक्शन 1 पासून सुरुवात करायला मी का सांगत नाही पहा, कारण की यामध्ये कसं आहे माहिती आहे का, यामध्ये तुम्हाला हे 16 मार्क्ससाठी, या पहिला समजा काय आहे तुमचा पॅरेग्राफ आहे. ओके, क्वेश्चन ए आणि बी मध्ये. ठीक आहे, 16 मार्क्ससाठी रायटिंग स्किल पण आहे. मग 16 मार्क्ससाठी हा जो क्वेश्चन आहे ना, आता यामध्ये काय काय विचारतात मी सांगतो तुम्हाला. जसं की A1, A2, A3 आहे तुम्हाला, तर या A1, A2, A3 पर्यंत तुम्हाला असे क्वेश्चन विचारतात. फिलिंग द ब्लँक, मॅच दी पेअर, ट्रू ऑर फॉल्स हे सांगा. म्हणजे आता मग तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स शोधायचं आहे, रिकाम्या जागा शोधायच्या आहेत, फिल इन द ब्लँक्स, आणि मॅच दी पेअर तुम्हाला समजा फाइंड आउट करायचं आहे किंवा विरुद्धार्थी शब्द असं वगैरे फाइंड आउट करायचं आहे. तर हे तुम्हाला शोधण्यासाठी किती वेळ जाईल माहीत आहे का? खूप वेळ जाणार आहे. म्हणजे तुम्हाला एक पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफमधून शोधा, मग त्यामधलं चूक बरोबर आपलं येत आहे का उत्तर, ते पण करेक्ट आहे का, यामध्ये कन्फ्युजन. ओके, त्यानंतर A4 तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स येतो. जसं की फिक्स क्वेश्चन तुम्हाला सांगितलं मी, पर्सनल रिस्पॉन्स त्यामध्ये येतो. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी. त्यानंतर लँग्वेज स्टडी, व्होकॅब्युलरी. मग आता लँग्वेज स्टडीमधलं तुम्हाला थोडंफार ग्रामर विचारल्या जाते, नंतर व्होकॅब्युलरी विचारल्या जाते. नंतर बी क्वेश्चनमध्ये तुम्हाला डू एज डायरेक्ट म्हणजे तुम्हाला ग्रामर विचारल्या जाते, स्पॉट दी एरर हे ग्रामर विचारल्या जाते. तर मग आता हे सर्व करत तुम्ही बसाल तर तुमचा वेळ किती जाणार? 16 मार्क्ससाठी तुम्हाला मी सांगतो, पहिल्याच पॅरेग्राफला तुम्हाला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. काही जण म्हणतील कॉन्फिडेंटली की आम्हाला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, काही विद्यार्थी करू शकतात, पण सर्वच विद्यार्थी, जवळपास 90% विद्यार्थ्यांना 1 तासापेक्षा जास्त वेळ इथं लागू शकते. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवात रायटिंग स्किलपासून करायचं आहे, कारण की मी तुम्हाला त्याचे लेक्चर देत आहे ना आणि क्वेश्चन विथ सोल्युशन पण देत आहे. तर पहा की हे जे तुम्हाला सुरुवात इथून केली ना, तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार पेपरमध्ये, एवढा वाढणार आहे तुमचा, की तुम्ही बाकीचा पेपर आहे ना, आता तुम्ही पाहू शकता 16 मार्क्सचं एक लिहिलं ना तुम्ही, तुमचा पूर्ण सेक्शनच कंप्लीट होतो ना, सेक्शन 3 लिहिणे पूर्ण कंप्लीट होतो. जेव्हा तुमचा सेक्शन 3 कंप्लीट होतो, तेव्हा तुम्ही काय करायचं की सुरुवात आता करायची सेक्शन 1 पासून. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं इथं सरप्राईज आहे. सरप्राईज काय आहे पहा, तुम्हाला ना, मी तुम्हाला जे मार्क्स आहेत ना फिक्सवाले, अगोदर आपण ते काउंट करूया किती आहेत पहा. इथं काय 16 मार्क्ससाठी रायटिंग स्किल 100% क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, 16 मार्क्स झाले आपले हे. त्यानंतर तुम्हाला इथं पोएट्रीचं आहे. पोएट्रीमध्ये तुम्हाला हे पोएटिक डिव्हाइस आणि क्रिएटिव्हिटी 4 मार्क्ससाठी आणि ॲप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी. मग आता हे 16 आणि 8 किती झाले? हे झाले विद्यार्थी मित्रांनो 24 मार्क, जे की आपले फिक्स आहे 100% क्वेश्चन जे विचारतात ना त्यावरती. हे झाले 24 मार्क. त्यानंतर तुम्हाला इथं आहे पाहू शकता, समरी रायटिंग आहे आणि माइंड मॅपिंग आहे. आता समरी रायटिंग आहे टोटल 3 मार्कसाठी, माइंड मॅपिंग आहे 3 मार्क्ससाठी. 3 + 3 किती झाले? 6, म्हणजे 24 + 6 किती झाले? 30 मार्क्स आपले झाले. ओके, त्यानंतर आता तुम्हाला इथं मोस्ट इम्पॉर्टंट विचारले जातात जे फिक्स क्वेश्चन असतात ते, म्हणजे की पहा, हा एक पर्सनल रिस्पॉन्स आहे. ओके, त्यानंतर यामध्ये एक पर्सनल रिस्पॉन्स आहे, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये झाले 2 पर्सनल रिस्पॉन्स. ओके,
त्यानंतर तुम्हाला हा तिसरा पर्सनल रिस्पॉन्स आहे इथं. ओके, म्हणजे असे जे 3 पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला यामध्ये विचारले जातात टोटल 6 मार्क्ससाठी. म्हणजे इथं 30 + 6 किती मार्क झाले आपले 36 मार्क असे आहेत जे की फिक्स बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता तुमच्याकडे कितीही वेळ असेल, तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहत आहात, समजा आता 2 दिवस बाकी असतील, 3 दिवस असतील, कितीही दिवस बाकी असतील, समजा 1 दिवस जरी बाकी असला ना, 1 दिवस, तरी तुम्ही हे 36 मार्क घेऊ शकता. कसे घेऊ शकता पहा सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यावरती तुम्हाला आम्ही एक कोर्स बनवलेला आहे. ओके, हे 36 मार्क आहेत ना तुमचे इंग्लिशचे, तर 36 मार्क घेण्यासाठी तुम्हाला आम्ही एक कोर्स बनवलेला आहे. त्या कोर्समध्ये काय काय मिळणार पहा सांगतो. त्या कोर्समध्ये तुम्हाला हे जे 36 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे समजा हे 4 क्वेश्चन्स आहेत, या हे 12 क्वेश्चन्स आहेत ना, ड्राफ्ट, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, अपील, ब्लॉग, याच्यावरती तुम्हाला लेक्चर्स आहेत. ओके, समजा हे 16 मार्क्ससाठी या टॉपिकवरती लेक्चर्स आहेत. नंतर ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, नंतर पर्सनल रिस्पॉन्स आणि समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, हे टोटल क्वेश्चनवरती त्या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आहेत आणि ते रेकॉर्डेडवाले आहेत. म्हणजे रेकॉर्डेड ते असणार आहेत लेक्चर्स. ओके, तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता. ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहून एवढ्या चांगल्या पद्धतीनं समजणार आहे ना, की तुमच्याकडे जेवढेसुद्धा दिवस बाकी असतील त्या दिवसामध्ये तुम्ही हे सर्वच्या सर्व क्वेश्चन कंप्लीट करू शकता आणि चांगले मार्क्स त्यामध्ये घेऊ शकता. आणि एवढ्या सोप्या पद्धतीने त्यामध्ये समजून सांगितलं आहे की तुमचा आतापर्यंत थोडाफार स्टडी झाला असो किंवा काही स्टडी झाला नसेल तरी तुम्हाला ते समजणार आहे आणि तुम्ही गॅरंटीड उत्तर लिहिणारा परीक्षेमध्ये या सर्व क्वेश्चनचा, एवढा आमचा कॉन्फिडन्स आहे. कारण की तेवढ्या त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे आणि कमी टायमासाठीच तो आम्ही स्पेशली कोर्स बनवलेला आहे. ओके, कमी टायमामध्ये तुम्ही ते कोर्स कंप्लीट करून तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. आता पाहू शकता यामध्ये हे इंग्लिशचे टोटल तुम्हाला मी सांगितले 36 मार्क आणि ते रेकॉर्डेड क्लासेस असणार आहे, लाईव्ह नसणार आहे. ते कुठं मिळणार ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. रेकॉर्डेड म्हणजे तुम्ही कितीही वेळ रिपीटेड त्यामध्ये लेक्चर्स पाहू शकता, ठीक आहे. आणि एक वेळ तुम्ही लेक्चर पाहिले त्याचा टायमिंगसुद्धा फिक्स नाही, कोणत्याही वेळेस ते पाहू शकता. एक वेळेस तुम्ही रेकॉर्डेड क्लास ते पाहिले, नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच कोर्समध्ये तुम्हाला PDF दिलेल्या आहेत क्वेश्चन विथ सोल्युशनच्या. या सर्व क्वेश्चनच्या काय PDF दिल्या आहेत. सर्व क्वेश्चन म्हणजे हे फक्त 16 मार्क्ससाठी रायटिंग स्किल नाही, 36 मार्क्ससाठी सांगत आहे मी तुम्हाला. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम आहे, पोएटिक डिव्हाइस, क्रिएटिव्हिटी, नंतर समरी रायटिंग, माइंड मॅपिंग आणि पर्सनल रिस्पॉन्स, या 36 मार्कासाठी त्यामध्ये लेक्चर्स आहेत. ओके, कुठं लेक्चर्स आहेत पहा. हे जे लेक्चर्स आहेत सर्व आपल्या ॲपमध्ये आहेत. ओके, ॲप आहे आपलं नॉलेज किडा म्हणून. ॲप डाउनलोड मी प्रोसेस सांगतो आता तुम्हाला, तो कोर्स तुम्ही कसा करू शकता पहा. ॲप डाउनलोड करायचा आहे तुम्हाला. ॲप डाउनलोड करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ॲप डाउनलोड केलं तुम्ही की नंतर तुम्ही ॲपमध्ये सेकंड नंबरला एक ऑप्शन आहे, ते म्हणजेच की स्टोअर म्हणून, ठीक आहे. स्टोअर म्हणून ऑप्शन आहे, त्या स्टोअर ऑप्शनवरती जायचं, तिथं क्लिक करायचं आणि तिथं तुम्हाला दिसणार आहे 12th. ओके, तिथं दिसणार आहे 12th इंग्लिश मराठी. आता पहा, इंग्लिश आणि मराठीचा दोन्हीही मिळून एकच कोर्स आम्ही तो बनवलेला आहे. इंग्लिशचे तुम्हाला टोटल 36 मार्कासाठी आणि मराठीचे टोटल 40 मार्कासाठी असे टॉपिक्स आहेत. मराठीचे आपण पेपरच्या अगोदर नंतर व्हिडिओमध्ये सांगूया, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिशचं सांगितलं. पण त्या कोर्समध्ये तुम्हाला 12th इंग्लिश मराठी म्हणजे दोन्हीचे लेक्चर्स मिळणार आहेत, ठीक आहे. आणि पहा, इंग्लिश मराठी दोन्ही मिळून आम्ही खूप कमी फीस ठेवली आहे, खूप कमीच. तिथं तुम्हाला पहा 124 रुपये फक्त फीज आहे त्याची, ठीक आहे. 124 रुपयेच फीज आहे फक्त त्याची, ठीक आहे. आता तुम्ही व्हिडिओ कधी बघतात मला माहीत नाही आहे, त्याची प्राईस खूप कमीसुद्धा झाली असेल. तुम्ही चेक करा, जवळपास 49 रुपयेसुद्धा त्याची प्राईस झालेली असेल. तुम्ही व्हिडिओ नंतर चेक करजा, ठीक आहे. तुम्ही ह्या ॲपमध्ये चेक करजा, ठीक आहे. ॲप डाउनलोड केलं, तुम्ही इन्स्टॉल केलं, मोबाईल नंबर वगैरे टाकून ते चेक करायचं. ॲपमध्ये तुम्हाला सेकंड नंबरला स्टोअर ऑप्शन दिसते, तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की तुम्हाला दिसणार आहे 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2024 कोर्स म्हणून. तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की तिथं बाय नाऊ ऑप्शन येणार आहे. बाय नाऊवरती क्लिक करायचं. नंतर तुमच्याकडे जर फोनपे, गुगल पे, पेटीएम असेल तर तिथून तुम्ही फक्त 124 रुपयाचं पेमेंट करायचं, किंवा ऑफर असेल त्यावरती तर 49, फक्त 49 रुपयाला ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कधी व्हिडिओ पाहत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला तो कोर्स होऊन जाणार. नंतर तुम्ही त्या ॲपमध्येच त्याच कोर्समध्ये इंग्लिश मराठीचे संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता, ठीक आहे.
36 मार्कासाठी आणि मराठीसाठी 40 मार्कासाठी तो कोर्स आहे, जो की तुम्ही गॅरंटीड ते मार्क घेऊ शकता कमी टाईमामध्ये. आणि पहा महत्त्वाचं, तुमच्याकडे फोनपे, गुगल पे, पेटीएम नसेल तर तुम्हाला इथे एक नंबर दिसत असेल, मोबाईल नंबर, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला जे आहे तिथं कोर्स घेऊन दिला जाणार आहे, तुमच्याकडे फोनपे, गुगल पे नसेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे ना हा कोर्स आहे, तुम्ही हा नक्की कंप्लीट करा. गॅरंटीड आम्ही सांगू शकतो तुम्हाला ते मार्क्स मिळणार आहेत. ओके, तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲपची, ॲप डाउनलोड करून ते तुम्ही प्रोसेस नक्की करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश आणि मराठीसाठी. आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की कशा पद्धतीने तुम्ही इथं चांगले मार्क्स घेऊ शकता तुमचं पेपर लिहून. ओके, आणि टाईम मॅनेजमेंट करून कशा पद्धतीने सुरुवात करायची, काय करायची, सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करा, त्यामध्ये तुम्हाला जे आहे ना, मी कोर्समध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळणार म्हणून. इंग्लिशचे 16 व्हिडिओ लेक्चर्स आहेत, मराठीचे 10 व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यामध्ये. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, प्रॅक्टिस करण्यासाठी त्यामध्ये क्वेश्चन दिले आहेत आणि त्याचं सोल्युशन पण त्यामध्येच दिलेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी समरी रायटिंग, माइंड मॅपिंग याचे क्वेश्चन, त्याचं सोल्युशन, नंतर रायटिंग स्किलचे सर्व क्वेश्चन, त्याचं सोल्युशन, हे सर्व त्यामध्ये दिलेलं आहे. नो प्रॉब्लेम. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर मला इंस्टाग्रामवरती विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ओके, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पहिल्यांदा लिहायचं सेक्शन 3. सेक्शन 3 झाला की तुम्हाला लिहायचं इथं सेक्शन 1 लिहायचं आहे. ठीक आहे, सेक्शन 1 तुम्हाला लिहायचं आहे. नंतर सेक्शन 2 तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सेक्शन 2 मध्ये तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, तुमचा पोएट्री. ठीक आहे, आता पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं इथं सेक्शन 1 जो असतो तुम्हाला जो प्रोजचा आहे ना, 18 मार्क्ससाठी दुसरा इथं पॅराग्राफ येतो, त्यामध्ये सुद्धा सेम A1 पासून A6 पर्यंत तुम्हाला सेम क्वेश्चन विचारतात. मॅच दी पेअर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, असे जे तुम्हाला शोधून लिहावे लागतात ना ते. आणि शोधून लिहिण्यामध्ये वेळ जास्त लागत असतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रायटिंग स्किलपासून तुम्ही इथं सुरुवात करा. ठीक आहे, आता पहा, यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग, माइंड मॅपिंग हे सुद्धा येतात, जे फिक्सवाले क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, आता पहा, पेपर लिहिण्याचं मी तुम्हाला इथं सांगत आहे. आता त्यानंतर तुम्हाला जे लिहायचं असते पोएट्री वगैरे लिहायचं असते. ठीक आहे, आता पोएट्रीमध्ये तुम्ही इथं पाहू शकता, पोएट्रीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे इथं, तर पोएट्रीमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे, पाहू शकता 10 मार्क्ससाठी. तुम्हाला मी सांगितलं की A1 पासून A3 पर्यंत सेम इथं क्वेश्चन असतात. सेम कसे सेम असतात पहा, तुम्हाला इथं ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे, इंटरफरन्स, इंटरप्रेटिव्ह, म्हणजे फिल इन द ब्लँक्स, मॅच दी पेअर, ट्रू ऑर फॉल्स, अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात. त्यानंतर तुम्हाला इथं जे फिक्सवाले क्वेश्चन आहेत, पोएटिक डिव्हाइस अँड क्रिएटिव्हिटी, जे की तुम्हाला मी सांगितलं आहे, आणि ॲप्रिसिएशन, हे फिक्सवाले टॉपिक आहेत. ठीक आहे, आता पाहू शकता लास्टला आपण काय पाहणार आहोत, लास्टला आपण पाहणार आहोत फिक्सवाले टॉपिक्स. ओके, जे फिक्स बोर्ड परीक्षेमध्ये येतात ना, तुम्हाला 100% मार्क्स देणार आहेत, तर ते टॉपिक आपण पाहणार आहोत. त्याचे लेक्चर कुठं मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ कम्प्लिटली पहा तुम्ही. ठीक आहे, तर बा अशा टाईपचं तुम्हाला काय पोएटिक डिव्हाइस आहे, क्रिएटिव्हिटी आहे. पोएटिक डिव्हाइस म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला 2 ते 4 लाईनी तयार करायच्या आहेत, कवितेच्या लाईनी तयार करायच्या. किती सोपी आहे ना पहा, याच्यावरती सुद्धा लेक्चर आहे तुम्हाला माझ्याकडे. ठीक आहे, नंतर पहा ॲप्रिसिएशन आहे. ते ॲप्रिसिएशनचं तुम्हाला पोयमचं ॲप्रिसिएशन करायचं असतं. तुमचं ॲप्रिसिएशन कसं करायचं, याची ट्रिक कोणती आहे, टिप कोणती आहे, ते लेक्चरमध्ये मी दुसऱ्या सांगितलं आहे. ते लेक्चर्स कुठं मिळणार, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, ॲप्रिसिएशन तुम्हाला जे असते ना, तुमची कविता असते, तुमच्या जेवढ्या सुद्धा कविता आहेत, त्या कोणत्याही कवितेपैकी एका कवितेवरती तुम्हाला 4 मार्कासाठी ॲप्रिसिएशन विचारल्या जाणार आहे. ठीक आहे, आता पहा, आता आपण झालं समजा, पहिले आपण सुरुवात केली रायटिंग स्किलपासून, नंतर लिहिला आपण पहिला सेक्शन, इथं सेक्शन प्रोज, नंतर लिहिला आपण इथं काय पोएट्री लिहिला. ठीक आहे, पोएट्री लिहिला. आता नंतर आपल्याला काय शेवटचा सेक्शन लिहायचा आहे, तो म्हणजेच की नोवेल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो नोवेल सेक्शन आहे ना, हा नोवेल सेक्शन इम्पॉर्टंट आहेच, पण एक विषय आहे की हा नोवेल सेक्शन तुम्हाला खूप भारी वाटतो. ठीक आहे, भारी हा वाटतो, पण विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही हा इझिली करू शकता. कसा इझिली करू शकता, तर पहा 16 मार्क्ससाठी आहे ना हा. आता ज्या विद्यार्थ्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे, मी त्यांना रिकमेंड करणार आहे की तुम्ही हा नोवेलचा सेक्शन तुमच्या टेक्स्टबुकमधून पूर्ण रीड करा, त्यावरती क्वेश्चन सॉल्व करा. ओके, पण ज्या विद्यार्थ्यांचा बाकीचा अभ्यास झाला नाही, समजा रायटिंग स्किल झालं नाही तुमचं, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, त्यानंतर समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, अशा टाईपचे क्वेश्चन झाले नसतील, तर तुम्ही हा नोवेल अजिबात करू नका.
आता तुमच्याकडे वेळच कमी आहे ना, हा सेक्शन तुम्ही अजिबात करू नका. आता तुम्ही जसं की दादा तुम्ही इथं सांगत आहे, की हा सेक्शन अजिबात करू नका 16 मार्क्ससाठी आहे. मग आता तुम्हाला कमी टाईमामध्ये जर तुम्ही हा नोव्हेल करत बसाल, तर तुमच्याकडे बाकीचे जे फिक्स क्वेश्चन आहेत तुम्हाला समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम, नंतर रायटिंग स्किल 16 मार्क्ससाठी ते तुमचं राहून जाणार ना. तर मग हार्डच्या ह्या नादी लागू नका. ज्यांचा अभ्यास झाला नाही, हे अजिबात स्किप करा हा, ठीक आहे. तुम्हाला वेळेवर मग नंतर पेपरमध्ये यामध्ये काय करायचं, की काही ना काही उत्तर यामध्ये लिहायचं. म्हणजे थोडंफार काही ना काही इथं लिहायचं. जे 16 पैकी तुम्हाला 7 ते 8 मार्क किंवा 10 मार्क तर मिळतील. म्हणजे यामध्ये काय करायचं, थोडंफार काही ना काही, काही ना काही लिहायचं. तुम्हाला जसं वाटते तसं तुम्हाला यामध्ये मार्क्स मिळतील. आता हे अशाच विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे, की ज्यांचा काही स्टडी झाला नाही नोव्हेलचा. पण ज्यांचा झालेला आहे ना कंप्लीट स्टडी, त्यांनी नोव्हेलचं पूर्ण चांगल्या पद्धतीने सोडवायचं, ठीक आहे. आणि नोव्हेलचा सेक्शन सर्वात शेवटी लिहायचा, ठीक आहे. सर्वात शेवटी लिहायचा. आता पहा आपण पूर्ण पाहिलेलं आहे. टोटल पाहिलेलं आपण, की कशा पद्धतीने आपल्याला तुमचा टाईम मॅनेजमेंट करायचा आहे, ठीक आहे. आता पहिल्या 1 तासाच्या अंदर तुम्ही रायटिंग स्किल लिहाल, ओके. रायटिंग स्किल 1 तासाच्या अंदर लिहिला तुम्ही, नंतर तुम्ही जेव्हा प्रोजला म्हणजे पॅराग्राफला सुरुवात कराल, तेव्हा ना तुमचा कॉन्फिडन्स ना खूप जास्त असणार. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की बाबा आपण 16 मार्क्सचं इथं सोडवलेलं आहे. बिनधास्त राहणार तुम्ही आणि नंतर तुम्ही जे आहे ना, पुढचे उत्तरंसुद्धा तुमचे फास्ट शोधू शकाल तुम्ही. कारण की तशा टाईपची तुमची सिस्टमच असते ना, की तुम्हाला एक वेळ कॉन्फिडन्स आला, की तुम्ही बाकीचा पेपर एकदम चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन इथं राहत नाही, ठीक आहे. आता आपण हे पाहिलं, की ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा बोर्डचा पेपर सोडवायचा आहे. इंग्लिशचा सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ओके. काय सर्व सांगितलेलं आहे, एक वेळ पुन्हा आपण रिवाईज करू. पहा, पहिली गोष्ट आपण पाहिली, की पेपर प्रेझेंटेशन कसं पेपर पॅटर्न कसा असतो. नंतर दुसरी गोष्ट पाहिली आपण, की टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स कसे मिळवायचे. तर पहा टाईम मॅनेजमेंट आपण पाहिला, की रायटिंग स्किलपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. नंतर प्रोज लिहायचं आहे, नंतर पोएट्री सेक्शन लिहायचं आहे, नंतर 4 नंबरला नोव्हेल लिहायचं आहे. कारण की रायटिंग स्किल्सपासून सुरुवात केली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. कॉन्फिडन्स वाढला की सेक्शन 1 आणि 2 तुम्ही इझिली सोडवाल, ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरी महत्त्वाची गोष्ट पाहिली, की जे फिक्स क्वेश्चन असतात इंग्लिशचे टोटल 36 मार्कासाठी येतात. तर हे 36 मार्क्स तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा मिळू शकता. आपला तो जो कोर्स आहे विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे, तो कंप्लीट करून, ओके. कोर्स डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. म्हणजे ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. तिथून तुम्ही ॲपमध्ये कोर्स करू शकता आणि किंवा या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला अजून माहिती मिळणार, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा इंग्लिशचा पेपर तुम्हाला इझी जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे केलं तर, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटलेला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि त्यांना जे आहे ना, चांगले मार्क्स मिळायला पाहिजेत. तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून खूप इम्पॉर्टंट तुम्हाला व्हिडिओज येणार आहेत, ओके. थँक यू.